नमस्कार. IBFमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आजचा जो व्हिडिओ आपण बनवतो आहोत तो व्हिडिओ अत्यंत इम्पॉर्टंट आहे अशा पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी ज्यांची मुलं म्हणजे पालकांची मुलं जी 10वी आणि 12वी पासआउट झालेली आहेत आणि आता यापुढे काय करावं नेमकं या संभ्रमात ते असतात किंवा बऱ्यापैकी कन्फ्युजन असतं की कुठल्या स्ट्रीमला जावं, काय करावं वगैरे वगैरे. यामध्ये मी सांगू इच्छितो ज्या मुलांची इच्छा असते आपण UPSC करावं. आता UPSC करत असताना सुद्धा मला बरेचसे मित्र पालक वगैरे असे भेटलेत. ते म्हणतात की सर आमची इच्छा तर आहे की मुलांना UPSC करावं, IAS IPS वगैरे बनावं, पण श्युरिटी काय, हा प्रश्न मात्र सर्वांच्या मनामध्ये असतो. मग यावेळेस मी असं ठरवलं की यावर्षीची म्हणजे UPSC 2023 ही जी परीक्षा झालेली आहे तिचा रिझल्ट एप्रिल 2024मध्ये लागला. तर त्याच्या ॲनालिसिसनुसार आणि जनरल इयरच्या ॲनालिसिसनुसार म्हणजे एव्हिडन्ससह एक व्हिडिओ बनवावा आणि तुम्हाला श्युरिटी दाखवावी की कसं तर्कशुद्ध आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण UPSC पास करू शकतो. UPSC आपण कुठल्याही परिस्थितीत काढूच शकतो. ओके, तर आता आपण जाऊया ॲनालिसिसकडे. तर जनरली इथे हा जो कॉलम दिसतोय तिथे UPSC 2023 एक्झाम आहे तिचं रिझल्ट ॲनालिसिस बघूयात. सर्वात सुरुवातीला ज्या मुलांनी फॉर्म भरला त्यांची संख्या होती बघा 10,16,850. ओके, म्हणजे साधारणपणे जनरली कुठल्याही इयरला आपण असं धरूया की 10 लाख स्टुडंट्स फॉर्म भरतात. ओके, कारण आपण ॲव्हरेज संख्या धरतोय. आउट ऑफ दिस 10 लाख यावर्षी अपियर झालेली मुलं किती दिसत आहेत? 5,92,141, 5,92,141. अराउंड फिगर जर बघितली तर ती होते बघा 6 लाख. ओके, सो सर्वात सुरुवातीला जो महत्त्वाचा मुद्दा असा आहे की 10 लाख मुलं फॉर्म भरतात, मग त्यातून आपल्या मुलांनी कसं यावं. पण पहिलीच स्टेज अशी आहे ज्यावेळी प्रिलिम एक्झामला मुलं ज्यावेळी अपियर होतात त्यावेळी फक्त या 10 लाखातून 6 लाख जनरली मुलं फॉर्म भरून ते अपियर झालेले असतात. 4 लाख किंवा 5 लाख मुलं येतच नाहीत एक्झामला. ओके, सो इथे थोडीशी श्युरिटी वाढलेली आहे की आपलं स्थान जास्त संख्येतून आता कमी संख्येकडे वळलेलं आहे. तर ही स्टेज इथे 4 लाख मुलं कमी झालेली आहेत. ओके, नंतर आता या 4 लाख मुलांनी जी प्रिलिम एक्झाम दिली 6 लाख सॉरी, तर त्यातली क्वालिफाय झालेली मुलं दिसतात इथे 14,624 फॉर दिस पर्टिक्युलर इयर. सो जनरली आपण ह्याला थोडंसं जनरल फॉर्ममध्ये जर बघितलं किंवा ॲव्हरेज बघितलं तर ते इथं बघा 15,000 मुलं म्हणजे 6 लाख मुलांपैकी 15,000 मुलांनी ही परीक्षा क्वालिफाय केली प्रिलिम आणि मेन्सला क्वालिफाय झालेत ते. ओके, याचा अर्थ काय झाला, आपण जर हा रेशो बघितला तर तो रेशो मी इथे कॅल्क्युलेट करतोय 15,000 अपॉन 6 लाख. ओके, सो दिस रेशो कम्स 5 3 जा हियर, 5 1 जा 5, 3 1 जा 3, 3 4 जा. व्हॉट इज द रेशो कमिंग? 1 आउट ऑफ 40. म्हणजे प्रिलिमला ज्यावेळी 40 मुलं बसली होती, इतर 6 लाख मुलं, त्याच्यामध्ये आपली जी मुलं आहेत, तर रेशो कसा आहे की 6 लाख मुलांपैकी 15,000 जर पास झालेली आहेत, मेन्सला क्वालिफाय झालेली, याचा अर्थ असा इतर 40 मुलांमध्ये आपला जो पाल्य असेल किंवा जो कॅन्डिडेट असेल आपला UPSC ॲस्पिरंट, तर त्यांनी 40 मुलांमध्ये आपलं स्थान पक्क केलं पाहिजे. म्हणजे इतर 39 लोकांना त्याने मागे टाकलं पाहिजे, जे की खूप अवघड गोष्ट नाही. आकडे दिसतात 1000 लाख वगैरे, पण ॲक्च्युली त्याची स्पर्धा असते. प्रिलिम परीक्षेला बसल्याच्या नंतर फक्त इतर 40 लोकांमधून आपण एक आपल्याला सिलेक्ट व्हायचं आहे. किती सोपं आहे की नाही. त्यानंतर बघा, म्हणजे इथे 15,000 हा आकडा आलेला आहे. आउट ऑफ 6 लाख 15,000 आर क्वालिफाईड इन मेन्स एक्झाम. आता मेन्स एक्झाम दिल्याच्या नंतर मेन्समधून आपल्याला परत फिल्टर होऊन काही मुलं इंटरव्ह्यूला जातील, करेक्ट, तिसऱ्या स्टेजला. तर त्यावेळी इथे यावर्षीचा आकडा आहे 2023चा, इंटरव्ह्यूला क्वालिफाईड झालेली मुलं 2,855, 2,855. ॲव्हरेज जर पकडलं तर ते किती होतील? 3,000. ओके, म्हणजे इंटरव्ह्यूला जाण्यासाठी 15,000तून फक्त मुलं किती गेलीत? 3,000. आता आपल्या मुलाची किंवा आपल्या पाल्याची कॉम्पिटिशन आपण बघूया. 3,000 आउट ऑफ 15,000. सो व्हॉट इज द रेशो? 1/15.
5 करेक्ट. म्हणजे 5 मुलामध्ये आपला मुलगा आला पाहिजे, म्हणजे 5 इतरांना डावलून आपण आपलं स्थान पक्क केलं पाहिजे, विच इज नथिंग हार्ड. ओके. संख्येवाईज जर बघितलं तर तो इंटरव्ह्यूला क्वालिफाईड होता आणि इंटरव्ह्यू दिल्याच्या नंतर बघा इथे 3000 आहे, त्यातनं 1016 मुलं यावर्षी सिलेक्ट झालीत. याचा अर्थ असा साधारणपणे ऑन अन ॲव्हरेज दे आर 1000 इन नंबर. सो 1000 मीन्स 3000 मधून 1000. अर्थ काय झाला, 3 मध्ये 1 स्थान. इतर म्हणजे 3 मुलामध्ये आपला 1 मुलगा आला पाहिजे, इतर दोघांना डिफीट केलं की आपलं स्थान पक्क होत आहे. असा हा रेशो वाईज जर आपण अभ्यास केला तर ही एक गोष्ट क्लिअर होते की परीक्षा तशी अवघड नाही जशी आपण समजतो. ओके. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की हे सगळं आपण अचीव कसं करणार. प्रत्येक स्टेजला कुठे ना कुठे आपल्याला कॉम्पिटिशन काही नाही जरी म्हटली तरी आहेच. ती कॉम्पिटिशन आपण कशा पद्धतीने आपण ती कॉम्पिटिशन जिंकणार, आपला मुलगा प्रत्येक स्टेजला पुढे कसं जाणार, यासाठी सर्वात इम्पॉर्टंट सोल्युशन आहे यू हॅव टू जॉईन IBF. IBF जर आपला मुलगा जॉईन करत असेल आफ्टर 10th और 12th, इवन यू कॅन ऑप्ट फॉर आर्ट स्ट्रीम घेऊन सुद्धा तुमची श्युरिटी अजून वाढेल 100%. पालकांच्या मनात येतं की बाबा आर्ट घेतलं तर पुढे काय वगैरे, UPSCच करायचं आणि UPSC मी 5 वर्षात, म्हणजे फाउंडेशन कोर्स आहे हा आफ्टर 10th, सलग 5 वर्ष त्यांनी अभ्यास करावा. 11वी 12वी आणि ग्रॅज्युएशनची 3 वर्ष, साधारणपणे 3 किंवा 4 असतं तर 3 वर्ष धरूयात आपण. तर 5 वर्षांचा हा अवधी जर त्याने डेडिकेट केला, माझ्या सांगण्याप्रमाणे अभ्यास जर केला, तर IBF गॅरंटी देत आहे की तो आपली पोस्ट UPSCमध्ये फिक्स करणार, म्हणजे करणारच. IAS, IPS, IRS, IFS इतक्या सुंदर पोस्ट आहेत, याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही, कच खाऊन चालणार नाही. काही मुलं 12वी नंतर जॉईन करतील, 3 वर्षांचा त्यांना फाउंडेशन कोर्स मिळेल. म्हणजे IBF हा मुळात फाउंडेशन कोर्स आहे आणि तो फक्त UPSCसाठी, आणि फाउंडेशन असल्यामुळं त्याचं फेल होण्याचं प्रमाण 0 आहे, 0. ओके. फक्त बेसिक ज्या गोष्टी क्वालिटीज लागतात, एकतर मुलामध्ये अभिप्सा असली पाहिजे किंवा त्याची इच्छा असली पाहिजे की आपण प्रशासकीय अधिकारी व्हावं, काहीतरी चांगलं करावं, काहीतरी ग्रेट व्हावं. प्लस त्याच्यामध्ये थोडंसं इंग्लिशचं बेसिक नॉलेज आणि मॅथमॅटिक्सचं सुद्धा बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे. स्कूल लेवलचंच फक्त विचारलं जातं, बाकी नाही. आणि इंग्लिश फ्लुएन्सी इथे 5 वर्ष माझ्या ताब्यात आहे म्हटल्यावर तो इंग्लिश फ्लुएंटली बोलणारच. इंटरव्ह्यूची पण तयारी त्याची इथे होणार. इथे प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू सगळी तयारी एकाच छताखाली तयारी करून मिळेल. तर माझी अशी रिक्वेस्ट असेल पालकांना की त्यांनी कच खाऊ नये, कन्फ्युजनमध्ये राहू नये कुठल्याही परिस्थितीत. आणि हो, दुसरी गोष्ट, तो आर्टला नसेल, सायन्सला सुद्धा जाऊ शकतो, की कारण इतरही ऑप्शन्स तुम्हाला उडी ठेवायची वाटत असतात, तर दॅट्स ओके, नो प्रॉब्लेम. आफ्टर completion of his graduation he can come to me. त्याही वेळी 1 किंवा 2 वर्षांचा अवधी जर मिळाला, साधारणपणे 2 वर्ष पाहिजे असतात, 1.5 ते 2 वर्ष, त्यावेळीसुद्धा तो UPSC क्रॅक करू शकतो. सो प्लीज UPSCचं स्वप्न बघा. पालकांना आणि पाल्यांना माझी विनंती आहे, आपल्या मराठवाड्यामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त मुलांनी सनदी अधिकारी म्हणून पुढे यावं, असा IBFचा उद्देश आहे. आणि या उद्देश सफलतेसाठी तुम्ही एक जागरूक पालक म्हणून मदत करा. धन्यवाद.